तर आज होता शनिवार, सुट्टीचा दिवस. पण चिरंजीवांना काही सुट्टी नव्हती. मुलाला शाळेत सोडूया आणि कुठेतरी जाऊन मॉर्निंग वॉक करून येऊया, असा बायकोनं बेत आखला. मुलाला शाळेत सोडलं, गाडी तशीच पुढं घेतली, पार्किंग केली आणि तेवढ्याच पाऊस चालू झाला. म्हणजे दुष्काळ 13वा महिना, आधी उल्हास त्यात फाल्गुन मास, असं काहीतरी झालं आणि मॉर्निंग वॉक बारगळलं. पण गाडीत एक छत्री होती. बायकोला मी धीर दिला आणि आम्ही मॉर्निंग वॉक चालू ठेवलं. 20 मिनटं मॉर्निंग वॉक केल्यानंतर पाऊस काही थांबत नव्हता आणि ढग येत होते, त्यामुळं घाट बोलवत होता. एक सातारकर म्हणून पाऊस पडला की घाटात जाणं हे नित्याचंच आहे. मग काय, गाडी वळवली, मॉर्निंग वॉक बंद केला आणि गाडी घेऊन थेट गेलो घाटात. बायकोनं थोडं टाईमलॅप्स काढला, चहाचा व्हिडिओ काढला, वरती पठारावरती गेलो, थोडं फोटोशूट केलं. फोटोशूट केल्यानंतर आता म्हटलं लहान मुलासारखे जरा उड्या मारूया, म्हणून एक स्लो मोशनमध्ये मस्तपैकी उडी मारली. आणि आयुष्यातल्या प्रॉब्लेमला कसं आपण उडी मारून पलीकडे जातो, तसंच एका डबक्याला उडी मारून पलीकडे गेलो. बायकोला म्हटलं तू पण मार उडी. बायको जरा भीत होती, पण भीत 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 का होईना तिनं पण उडी मारली. उडी मारता 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 पडती का काय असं वाटायला लागलं होतं. पडली असती तर मला ओरडली असती, पण नशीब पडली नाही आणि अशा रीतीने उडी सक्सेसफुल झाली. त्याच्यानंतर परतीचा प्रवास चालू केला. परतीचा प्रवास चालू करताना परत बायको फोटोग्राफर बनली आणि परत एक टाईमलॅप्स काढायला लागली. टाईमलॅप्स काढत असताना तिला म्हटलं आता जेवायचं काय बेत आखूया. तो बेत आखता 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 घर गाठलं, पण नशीब बेत ठरला. मग घरी पोचलो, बायकोनं जेवण बनवलं, मस्त जेवलो, झोपलो आणि चिरंजीवांना घेऊन आलो.